श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद विद्यालय हिंगणे खुर्द सिंहगड रोड पुणे या विद्यालयात 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात संपन्न झाला। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी शहरातील नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पालक वर्ग यांना बोलवण्यात आले होते। सकाळी प्रभात फेरी काढून यामध्ये देशभक्तीपर नारे देण्यात आले। त्यानंतर प्रतिमा पूजन आणि झेंडा वंदनाचा कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला। प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये नृत्य, गायन, भाषण इत्यादींमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयातील विशेष शिक्षिका माधुरी पायमोडे आणि विद्यार्थी अथर्व लांडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वाविषयी भाषण केले। प्रमुख पाहुणे यांनी सुद्धा संविधानाचे महत्त्व याविषयी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। त्यानंतर स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। मुख्याध्यापक शशिकांत गाडेकर यांनी शाळेबद्दल माहिती सांगून आभार मानले। सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली। या कार्यक्रमासाठी श्रीकांत जगताप, नगरसेवक पुणे मनपा, ज्योतिताई गोसावी, नगरसेविका पुणे मनपा, SM साबू, निवृत्त जिल्हा न्यायाधीश DL मोरे साहेब, शैलेश जैन, निर्माता मराठी सिनेमा हे उपस्थित होते। आज 26 जानेवारीच्या दिवशी IG न्यूज पोहोचली आहे। मतिमंद विद्यालय हिंगणेमध्ये आता मतिमंद विद्यालयामध्ये सगळेच लहान पोराचे सगळे आता नर्तव्य बघून आता विचारपूस करत आहे। इकडचं काणे साहेब आहे ते संस्थापक, त्यांना विद्यालयाच्या बद्दल थोडं तर माहिती सांगा गाडी। आमचे श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद विद्यालय हिंगणे खुर्द सिंहगड रोड पुणे या ठिकाणी सुरू असून 50 विद्यार्थी निवास, भोजन, शिक्षण याचा विनामूल्य लाभ घेत आहेत। सर्व विद्यार्थी गरीब घरातील, ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची फी न घेता त्यांना मोफत शिक्षण आणि हॉस्टेलची सुविधा आपण पुरवित आहोत। संस्था 2007 साली सुरू झालेली आहे। 2007 पासून आतापर्यंत जे विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण ज्या विद्यार्थ्यांनी घेतलं तर अतिशय उत्तम प्रकारे त्यांची सुधारणा झालेली दिसून येते। त्यामध्ये शिक्षण असेल, त्यानंतर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा असतील, राज्यस्तरीय असतील, विविध ठिकाणी क्रीडा स्पर्धा आणि समूह गीत गायन असेल, अशा विविध ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवतात आणि सर्व विद्यार्थ्यांची एकंदरीतरित्या खूप चांगली प्रगती आहे। धन्यवाद। आता इकडे आलेले पाहुण्यांच्याकडून पण थोडं माहिती घेऊ। नमस्कार। इथं 26 जानेवारी निमित्त आज येण्याचा योग मिळाला। आजच नाही तर बरेचसे कार्यक्रम मी इथं अटेंड केलेले आहेत। तर आज तुम्ही बघितलं असेल, इथं बघा भारत माता आहे, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, विविध धर्माचे मुलं आहेत। आज हा जो आनंद गाडेकर साहेब आणि त्याची जी सगळी टीम आहे हे आपल्याला देत आहेत आणि ह्या मुलांचं जे संगोपन करतायत, मी आताच मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या पाल्यांना 2 मुलांना पण सांभाळू शकत नाही, इथं हे 50 विशेष विद्यार्थ्यांना सांभाळतायत। हे म्हणजे खूप कौतुकास्पद आहे। हे खरं भारताचं स्वातंत्र्याचं जे आहे त्याचा नमन करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या लोकांनी आपलं जे आयुष्य आहे ह्या मुलांसाठी समर्पित केलेलं आहे। म्हणजे फक्त त्यांना शिक्षण देणंच नाही, त्यांचं काळजी घेणंच नाही, तर त्यांचं सांस्कृतिक कसं वाढ होईल, त्याच्यानंतर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पण त्यांनी सहभाग घेतला, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पण ह्या मुलांनी सहभाग घेतला आणि नुसता सहभाग घेतला नाही तर पुण्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर मिळवलेत। तर या सगळ्या संस्थेचे, या सगळ्यांचे मी मनापासून कौतुक करतो। अशीच यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही मी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। आता इकडे काय नाव आपलं? गणेश लांडगे इकडे ते त्यांचं एक मुलं आहे, अथर्व आहे, त्यांचे पालक आहे, त्यांच्याकडून पण विचारपूस करत आहे। या शाळेमध्ये छत्रपती प्रतिष्ठान मतिमंद हायस्कूलमध्ये माझं पोरगं शिकत असताना 3.5-4 वर्ष झालं या ठिकाणी शाळेमध्ये असताना त्यावेळेस होतं काय, आता झालं काय,
म्हणजे शाळेमध्ये सर्व आरोग्याच्या माध्यमातून स्वच्छते माध्यमातून शाळेचे सर्व स्टाफ, सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग या शाळेच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून ह्या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम करतात. आणि खऱ्या अर्थाने मी मुख्याध्यापक गाडेकर सरांचं मी मनवस्त आभार मानतो की त्यावेळेस माझा पोरगा काय होता आणि आता कलेच्या माध्यमातून आणि स्पोर्टच्या माध्यमातून या शाळेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्याचं कौतुक करण्याचं काम आहे की माझा पोरगा आता त्यावेळेस होतं काय, झालं काय. आणि या निमित्ताने मी सर्वांचे शिक्षक वर्गाचे आणि शाळेचे संस्थापक आहे त्यांचे मी मनवस्त आभार मानतो आणि प्रसाद दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.